जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना, तसं वराड निघालं डॅव्होसला, असं सगळं चाललंय. एवढी सगळी लोक डॅव्होसमध्ये नक्की सुट्टी मनवायला चाललेले, सुट्टी करण्यासाठी चालले, मजा घेण्यासाठी चालले, की खरोखर काम करण्यासाठी चालले? की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत मिरतला नेलं होतं, आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डॅव्होसला देणार आहे. आज खरं तर गोड गोड बोलायचा दिवस आहे, पण गोडासोबत सत्य देखील बोलायचा दिवस आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, काल जो मी एक विषय घेतला होता तो आपल्या राज्यासाठी फार महत्वाचा आहे. तो म्हणजे डॅव्होस दौरा, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा. मागच्या वर्षी पण आपण पाहिलं असेल, घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतः चार्टर प्लेन करून साधारणपणे 28 तासासाठी डॅव्होस दौऱ्यावर होते. तेव्हाचे जे काही एमओयूज सही वगैरे केले होते, आता त्याच्यातून खरोखर किती ट्रान्सलेट झालेत, किती एमओयूज आता कामं सुरू झालेली आहेत, कुठे इंडस्ट्री सुरू झालेल्या आहेत, कॉन्फरन्स घेऊ, ती पण माहिती सगळी आलेली आहे आपल्याकडे. ही पूर्ण माहिती त्या पूर्ण मागच्या दौऱ्याची आहे, ह्या दौऱ्याची आलेली आहे. पण त्या मागच्या दौऱ्यामध्ये आपल्याला आठवत असेल, 28 तासावर साधारणपणे 40 कोटी एवढा खर्च या घटनाबाह्य सरकारने केला होता डॅव्होसच्या दौऱ्यावर, एका दौऱ्यावर. सुमारे ह्याच तारखेला गेले होते, 15-16 तारखेला गेले होते, 17 तारखेला गेले होते, 18 तारखेला धावत परत आले होते. आणि मग योगायोगाने आज जो मी विषय काढलेला आहे, मागच्या 15 जानेवारी 2023ला आपल्याला आठवत असेल, मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल देखील याच दिवशी एक गौप्यस्फोट केला होता. तो घोटाळा लोकांसमोर आणला होता. जवळपास 1 वर्ष झालेलं आहे, बरोबर 1 वर्ष झाले. खरं दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठेही सुरू झालेले नाहीयेत. इतर मुंबईतले जे रस्ते आहेत आपल्याला माहिती आहे, सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता, सगळीकडून खोदून ठेवलेलं आहे. पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही, तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी, कुठे एसटीपीसाठी असेल, स्टॉर्म वॉटर ड्रेनसाठी असेल, सिवेज लाईनसाठी असेल, तो देखील एक वेगळा विषय. पण आजचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच. कारण आज जे घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डॅव्होसला चाललेले आहेत, त्यांच्यासोबत जवळपास 50 लोक, म्हणजे आधी 50 खोके, आता 50 लोक ही डॅव्होस दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे. आता ही लोक कोण आहेत, कशासाठी चाललेत, का म्हणून चाललेत, नक्की काम काय, ही एक वेगळी गोष्ट झाली. पण धक्कादायक गोष्ट ही आहे, जी माहिती मला काल कळली, की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं, मग आपण मंत्री असाल, अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल, सरकारला तुम्ही जेव्हा रिप्रेझेंट करता, किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता, तेव्हा केंद्रीय MEA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र मंत्री ह्यांची तुम्हाला परवानगी लागते, आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते. ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो, डॅव्होसला असेल, COP26ला असेल, दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली. आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली, जी काही पूर्ण यादी दिलेली भेटीगाठीची, ती आम्ही सगळी सबमिट केली होती, आणि 48 तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता. परवानगी देतात, असं नाही काही लपून ठेवायला लागतं. पण गंमत अशी झालेली आहे, धक्कादायक गोष्ट ही आहे, की केंद्रात पण सरकार भाजपचंच असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे, ह्या 50 लोकांमधून मला वाटतं नुसतं 10 लोकांना परवानगी मागितली होती, आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे. मूळ प्रश्न हाच आहे, की मग एवढे 50 लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून, तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे? ती परवानगी MEAला माहिती आहे का? मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का? त्यांना जर माहिती असेल तर आनंद, त्यांनी परवानगी, पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो, तो दिला आहे की नाही, हा एक प्रश्न आहे. दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिलाय की नाही. कारण यावेळी ठीक आहे, माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाहीये. माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्यांना इन्स्ट्रक्शन गेली की 20 कोटीच्या वर खर्च दाखवू नये, असं सगळं आहे. आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे. पण 50 लोक, आणि 50 लोक कोण आहेत, तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल, मुख्यमंत्री आहेत, उद्योगमंत्री आहेत, एक खासदार आहेत, त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाहीये. त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे? राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहे? एक माजी खासदार देखील चाललेत. म्हणजे मला वाटतं ऑफर अशी आहे हल्ली, की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत मिरतला नेलं होतं, आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डॅव्होसला देणार आहेत. बघा तुम्हाला कोणाला जायचंय का. पण हे सगळं असताना वातावरण एवढं गढूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आपण पाहता, एका बाजूला महाराष्ट्रामध्ये साधी उद्घाटनं जर करायची असतील, MTHL साठी आपल्याला 3 महिने थांबायला लागलं, आपल्याला दिघा रेल्वे स्टेशनसाठी 8 महिने थांबायला लागलं तयार असून, उरण लाईनसाठी देखील 6-7 महिने थांबायला लागलेलं आहे. पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे, 4 महिने तयार होऊन तसंच तसं पडलेलं आहे, लोकांसाठी अजून उघडलेलं नाही. हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठेही मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही,
पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला 5 की 6 लोक जाऊ शकता आणि एमओयू सही करू शकता, तिथे एवढी लोक कशाला? MMRD मधून 5 की 6 लोक चाललेली आहेत, महाप्रीट नावाची एक संस्था त्याच्यातून 6 की 7 लोक चाललेली आहेत, MSRDC मधून मला वाटतं 3 की 4 लोक चाललेली आहेत, मूळ MIDC खात्यातून 2 की 3च लोक चाललेत. मुख्यमंत्र्यांचे जे 2-3 PA आहेत ते सगळेचे सगळे चाललेले आहेत. तिथे काय करणार आहेत मला माहित नाही. त्यांचे OSDs त्यांचे तर चाललेच आहेत, एक उपमुख्यमंत्र्यांचे पण OSD चालले. मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का घेऊन नाही जाते किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे OSD का घेऊन जात? मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या परिषदेत एक तर ते डॅवॉस जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे, 1 किलोमीटरची पण लांबी नसेल. तसंच डॅवॉस आणि क्लॉस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचं एक पब्लिसिस्ट चाललेलं आहे. बरं 2-3 दलाल पण घेऊन चाललेत. ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक डॅवॉसमध्ये नक्की सुट्टी मनवायला चाललेले आहेत, सुट्टी करण्यासाठी चाललेत, मजा घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चाललेत? आणि खरोखर जर काम करायचं असेल तर राज्याचे जे प्रमुख असतात, आता घटनाबाह्य आहेत, पण ते त्यांच्याबरोबर 1-2 ACS घेऊन जाऊ शकतात. ज्या खात्याशी MOU आहे त्या निगडीत खात्याशी लोक घेऊन जाऊ शकतात. एक जरी घेऊन गेलं तरी बस असतं. सही करायला किती लोक पाहिजेत? जर कुठच्या बॅगा उचलायच्या असतील, गाडीला धक्का मारायचा असेल, काही खेळ खेळायचा असेल तिथे, तर 50 लोक गरजेचे आहेत. पण उगीच आहेत म्हणून घेऊन जायचं, कोणी विचारत नाही म्हणून घेऊन जायचं. केंद्र सरकारचं पण काही अंकुश राहिलाय की नाही मला माहिती नाही, पण खरं तर MEAने विचारलं पाहिजे. आणि मी आज MEAला सवाल करतोय की 50 लोकांचं डेलिगेशन, राष्ट्रीय डेलिगेशन पण 10 ते 12 लोकांपेक्षा जास्ती नसतं. पण हे डेलिगेशनमध्ये कोण आहेत पुन्हा एकदा विचारतो मी. बिझनेसमॅन कोण आहेत का? तर नाही आहेत. सगळेचे सगळे PA आहेत, OSD आहेत आणि सगळेच लोक हे पूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन चाललेले आहेत. कशासाठी? हा एक मूळ प्रश्न राहतो. ह्याच्यावर काही आपल्याला विचारायचं असेल तर विचारू शकतो. मागच्या वेळी जेवढे MOU झाले होते 1000 कोटी रुपयांचे, त्यामध्ये किती प्रकल्प आलेले आहेत, किती आलेले आहेत? त्याच्यावर आम्ही पूर्ण आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन, पण पहिला मुद्दा हाच आहे की आज मुख्यमंत्री कार्यालयाने खरोखर किती लोकांना परवानगी मिळालेली आहे MA कडून हे त्यांनी प्रेस नोट काढावी. किती लोक खरोखर चाललेत, कारण बघा नंतर व्हिडिओ तिथून येऊ शकतात, तिथे पण लोक लक्ष ठेवून आहेत किती लोक चाललेत. अनेक दलाल चाललेत त्यांच्यासोबत. कशासाठी चाललेत? तिथे MOUच्या बरोबरच काही पैसे वगैरे बाजूला देणार आहेत का? हा एक विषय येतोच, पण त्यांनी स्पष्ट करावं की किती लोक जाणार आहेत. मी ऐकतोय काल काही लोक गेलेत, आज काही लोक चाललेली आहेत, उद्याही काही लोक जाणार आहेत. हे सगळं जे पूर्ण धुक्याचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे ते स्पष्ट करावं. तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री तिथे कोणाकोणाला भेटणार आहेत, जसं आम्ही त्यावेळी जाहीर केलेली तसं यादी त्यांनी जाहीर करावी, फोटो सकट. आणि आता त्यांनी यादी पूर्ण आयटनरी जाहीर करावी. 3-4 आहेत. आणि तुम्हाला हेच सांगतो मी, मुख्य गोष्ट हीच आहे, ते दलाल मित्र वगैरे ती सगळी कंपनी एक आहे. 50 लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे. माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको, स्पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतं अधिक. ते ठीक आहे, चला ते पण मी मान्य करतो. मुलांना पण घेऊन चाललेत म्हणजे तुम्ही 70 लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं, लंडनला नाटक होतं ना, तसं वराड निघालंय डॅवॉसला, असं सगळं चाललंय. आता हे कसं मी सांगू? तिथे तुम्ही बघा मी कधीही कुठच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणाचं नाव घेत नाही, कारण मूळ भांडण माझं त्या व्यक्तीबरोबर नसतं, पण जी चालली पद्धत आहे ती बदलण्यासाठी मी करत आहे. आणि जसं मी सांगितलं स्पष्टीकरण आहे. क्या आपको लगता है कि जिस तरीके से दाऊस में इतना बड़ा डेलीगेशन जा रहा है उससे इन्वेस्टमेंट कम होगा और जो राज्य का खर्च है वो बढ़ेगा? मुझे लगता है इस पे एक ही बात है, प्रिंसिपल की बात है. पहली बात तो जो आप लेके जा रहे हो जिन लोगों को, उनकी परमिशन पॉलिटिकल क्लियरेंस के MEA से आपने लिया है, क्या फाइनेंस मिनिस्ट्री से लिया है? दूसरी बात, अगर लिया होगा तो फिर छुपाने की क्या बात हो? तीसरी बात, जो काम 7 या 10 लोग कर सकते हैं, चलो 15 लोग कर सकते हैं, वहां 50 लोग जाने की क्या जरूरत है? पूरी फैमिली जाने की क्या जरूरत है? यही बात रही. ते आताच आहेत. मी त्या विषयावर आता कुठचंही वक्तव्य करणार नाही, कारण परत गौप्यस्फोट किंवा असं किती दुसरं भलतीकडे हा विषय जाईल. आपल्याला नेहमी माहिती आहे की त्याच विषयावर आत्ताचा जो डॅवॉसचा विषय त्याच्यावर मी बोलीन, पण ह्याच्यावर OSDचा विषय काढला, तेच OSD तायवानला देखील गेले होते आणि त्यांचा IT घोटाळ्याचा जो प्रकरण आहे ते आता बाहेर पडलंय आणि ते आता पुन्हा एकदा डावोसला देखील जात आहेत. कशा प्रकारे? नाही, माझं मत आहे की दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये असं जास्ती दुजाभाव करू नये. दोन्ही मुख्यमंत्र्यांचे OSDs घेऊन जावं. आता 50 देतात ते 51 कशाला सोडतात? तुम्ही पाठपुरावा करताय त्या संदर्भात जे ऑनलाईन पिटिशन आहे त्या संदर्भात तुम्ही ट्विट देखील केलेलं आहे. काय नेमकी
डॅव्हॉसचा एक विषय जसं झालं तसं रेसकोर्सचा आपल्या राज्यातला आणि मुंबईतला महत्वाचा विषय. रेसकोर्सचा आपल्याला सर्वांना माहिती आहे 10 वर्षापूर्वी 11 वर्षापूर्वी लीज संपलं. आता गेल्या 2-3 महिन्यामध्ये आणि जेव्हा मी विषय फोडला तेव्हा हे सगळं आपल्या समोर आलं. 3 की 4 RWITCचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी एका बिल्डर मित्राबरोबर मुख्यमंत्र्यांच्या एक डील केलेलं आहे ज्याच्यात रेसकोर्सला 3 भागात विभागलं जाणार आहे. पहिला भाग आहे साधारण 90 ते 51 एकर्सचा जिथे रेसिंग होईल, घोड्यांची जी काही सगळं पोलो बिलो होईल ते आहे. दुसरं म्हणजे 120 एकरचं जिथे थीम पार्क हे न बनवायचं. आणि तिसरा भाग आहे जो असून कोणी बोलत नाहीये, पण ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर आम्ही पूर्णपणे रेसकोर्सच्या ह्या विभागणीला विरोध करू. मग गरज पडली तर RWITCला पण विरोध करू. त्यांना घोडे इथे नसते राहण्याचे नका आणू. आम्हाला तिथे ARC वगैरे सारखे जे उत्साही क्लब्स आहेत त्यांच्यासोबत तिथे घोड्यांच्या ऍक्टिव्हिटीज करू. पण दररोज तिथे लोक, हजारो लोक मुंबईला जातात. भाजप प्रणित खोके सरकार ही जागा घेण्यात दौऱ्यावर काय भूमिका असेल ही आज भाजपने स्पष्ट तुम्ही केली. या-